मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण बेरिंग विषयी माहिती पाहणार आहोत। तर बेरिंगचे प्रकार, बेरिंगचा उपयोग याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। बेरिंग कशासाठी वापरतात? आपण पाहिलं असेल, आपल्याकडे टू व्हीलर आहेत। या टू व्हीलरचे चाक, त्याला गती देण्याचं काम कोण करतं? तर त्या चाकांच्या दोन्ही साईडला बेरिंग बसवलेले असतात। किंवा सायकलच्या दोन्ही चाकांमध्ये बेरिंग बसवलेले असतात। म्हणजेच काय? तर ह्या बेरिंग जे आहेत त्या गती देण्याचं काम करतात। मशीनच्या भागामध्ये जेथे सापेक्ष गती म्हणजे रिलेटिव्ह मोशन असते, त्या भागांमध्ये बेरिंगचा उपयोग केला जातो। मशीनचे स्पिंडल, शाफ्ट यासारख्या फिरणाऱ्या भागांना आधार देण्याचे आणि त्यांना योग्य स्थितीत ठेवण्याचे कार्य बेरिंग करते। मागे पुढे होणारी किंवा एकत्रित स्वरूपाची यापैकी कोणतीही असू शकते। बेरिंग हा त्या कार्यप्रणालीचा अथवा जुळवाजुळवीचा भाग बनतो व आधार देतो किंवा जुळवणीतील दुसऱ्या एखाद्या भागाला तसे करण्यास भाग पडतो। बेरिंगचा उपयोग आहे शॉपला आधार देण्यासाठी आणि निश्चित स्थितीत पकडून ठेवण्यासाठी। म्हणजेच जो फिरणारा शॉफ्ट आहे त्याला आधार देण्याचं काम ही बेरिंग करते आणि त्याला निश्चित स्थितीत पकडून ठेवण्याचं काम सुद्धा ही बेरिंग करते। फिरणाऱ्या, हालचाल करणाऱ्या भागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, म्हणजे जे फिरणारे पार्ट आहे यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा या बेरिंगचा उपयोग केला जातो। त्यामुळे शॉफ्ट सहजपणे फिरू शकतो। शॉफ्ट फिरताना घर्षण कमी होते। शॉफ्ट या फिरणारे जे घर्षण कमी झाल्यामुळे त्याचं आयुष्य वाढतं। आता चांगल्या प्रकारचे बेरिंगचे गुण कोणते आहेत? शॉपला येणारा लोड सहन करण्याची क्षमता बेरिंगमध्ये असावी। म्हणजे शाफ्टवर येणारा जो लोड आहे तो लोड सहन करण्याची क्षमता या बेरिंगमध्ये असली पाहिजे। जुळवणीत कमी जागा व्यापणारी बेरिंग असावी। म्हणजेच आपण जी जुळवणी करतो आहे त्याची जागा ही कमी असायला पाहिजे। शॉफ्ट योग्य स्थितीत पकडून ठेवण्याची क्षमता बेरिंगमध्ये असावी। शॉपला व्हायब्रेशन राहणार नाही व आधार देणारी बेरिंग असावी। कमी ऊर्जा खर्च करणारी, शॉपची गती वाढवणारी बेरिंग असावी। अशा प्रकारचे गुणधर्म या बेरिंगमध्ये असले पाहिजे। बेरिंगचे प्रकार दोन विभागात पडतात। टाइप्स ऑफ बेरिंग। घर्षणानुसार बेरिंगचे प्रकार पडतात। फ्रिक्शनल बेरिंग आणि अँटी फ्रिक्शनल बेरिंग। आता फ्रिक्शनल बेरिंग चे प्रकार आपण पाहूया। ही आहे सॉलिड बेरिंग। सॉलिड बेरिंग जनरल बेरिंगचा एक साधा प्रकार आहे। सॉलिड बेरिंग ही कास्ट आयर्न पासून बनवतात। या बेरिंगच्या सिलेंड्रिकल भागात शॉप करता त्यांच्या व्यासा इतके होल पाडलेले असते। त्याचप्रमाणे बेरिंगला लुब्रिकंट पुरवण्यासाठी वरील भागावर ऑइल होल पाडलेले असते। त्यामुळे घर्षण कमी होण्यास मदत होते। ही बेरिंग गन मेटल पासून बनवलेली असते। बेरिंगच्या खालच्या बाजूस बेस असतो व प्लेटवर नट बोल्टिंग करण्यासाठी दोन होल पाडलेले असतात। त्यामुळे बेरिंग आवश्यक स्थितीमध्ये बोल्टने पकडता येतात। बेस प्लेटला सोल होल असेही म्हणतात। सॉलिड बेरिंग घर्षणामुळे घासली गेल्यास किंवा झीज झाल्यास ॲडजस्टमेंट करण्याची व्यवस्था या बेरिंगमध्ये नसते। त्यामुळे सॉलिड बेरिंगचा उपयोग कमी लोड असणाऱ्या ठिकाणी
गती फिरणाऱ्या शॉपला आधार देण्यासाठी या सॉलिड बेरिंगचा उपयोग केला जातो. मित्रांनो, पुढची आहे बुश बेरिंग. बुश बेरिंग ही एक सॉलिड बेरिंगचे थोडे सुधारित रूप आहे. यात पितळ, गन मेटल अथवा ब्रॉन्झ पासून सिलेंड्रिकल आकाराचे बुश बनवलेले असतात. हे बुश बेरिंग हाऊसमध्ये प्रेस फिट करून बसवलेले असतात. शॉप फिरताना हे बुशेस शॉप बरोबर फिरण्याचे टाळण्यासाठी ग्रब स्क्रू डॉवेल पिनने घट्ट पकडले जातात. ल्युब्रिकेशन करता हाऊसिंग किंवा बुशवरील बाजूस ऑइल होल पाडलेले असतात. घर्षणामुळे या बेरिंगचे बुश घासले गेल्यास हे बुश सहजपणे काढून त्या ठिकाणी नवीन बुश हाऊसिंगमध्ये बसवता येते. त्यामुळे ज्या ठिकाणी बेरिंग जादा घासले जाण्याची शक्यता असते तेथे ही बेरिंग वापरली जाते. कमी लोड व जास्त गती असलेल्या शॉप करता बुश बेरिंगचा उपयोग करतात. स्प्लिट बेरिंग. स्प्लिट बेरिंगमध्ये गन मेटल पासून बसवलेले ब्रासेस किंवा हाउस, लॅमर ब्लॉक किंवा पिस्टल कॅम आणि नटबोल्ट या भागांचा समावेश येतो. या बेरिंगला पेडेस्टल बेरिंग किंवा प्लमर ब्लॉक असेही म्हणतात. ब्रासेस किंवा हॉज हे दोन अर्ध्या भागात बसवलेले असतात. बेरिंग पेडेस्टल किंवा प्लमर ब्लॉक तसेच कॅप हे कास्ट आयर्न पासून बनवलेले असतात. ब्रासेसच्या दोन्ही टोकास कॉलर बसवलेले असतात. स्प्लिट बेरिंग दोन भागात असल्यामुळे बेरिंगमध्ये शॉप बसवलेले व बेरिंग पासून वेगळा करणे सोपे जाते. ब्रासेस घासले गेल्यास ॲडजस्टमेंट करणे शक्य होते किंवा नवीन ब्रासेस बसवता येतात. स्प्लिट बेरिंगचे ब्रासेस प्लमर ब्लॉकमध्ये फिट केले जातात. ब्रासेसला असलेल्या कॉलरमुळे ब्लॉकमध्ये शॉपच्या लांबीच्या दिशेने ब्रासेसची हालचाल टाळली जाते. त्यामुळे शॉप बेसवर ब्रास फिरू नये यासाठी तळाच्या बाजूस स्नग बसवलेला असतो. बेरिंगची क्लॅप प्लंबर ब्लॉकच्या वरील बाजूस नट बोल्टने फिट केली जाते आणि स्क्वेअर हेड बोल्ट त्यासाठी स्क्वेअर हेड बोल्ट वापरतात. थिनल वॉल हाफ बेरिंग सामान्यपणे ऑइल इंजिन क्रँकशाफ्ट बेरिंगमध्ये बसवतात. या बेरिंगमध्ये स्टील बॅकिंग प्लेटवर व्हाईट मेटलचे लाइनिंग केलेले असते. अशा बेरिंगला बिमेटॅलिक बेरिंग म्हणतात. स्प्लिट बेरिंगचा उपयोग अधिक तसेच कमी लोड असलेल्या ठिकाणी तसेच कमी जास्त गती असलेल्या ठिकाणी करतात. साधारणपणे उच्च गतीवर फिरणाऱ्या माइल्ड स्टील शाफ्टला आधार देण्यासाठी या बेरिंगचा उपयोग केला जातो. तिला पेडेस्टल किंवा स्प्लिट बेरिंग असे म्हणतात. सेल्फ अलाइनिंग बुश बेरिंग. या बेरिंगमध्ये सेल्फ अलाइनिंग करता बेरिंग बुश हे एक स्पेशल स्लीवमध्ये प्रेस फिट केलेले असते. ल्युब्रिकंट करता बेरिंगच्या वरील बाजूस एक ऑइल होल पाडलेले असते. शॉप फिरत असताना लोडमुळे थोडीफार कोनाकृती मिसअलाइनमेंट किंवा विचलन झाले तर त्या क्षणाला शॉपच्या विचलनानुसार या बेरिंगचे बुशेसची हालचाल होऊन ते शॉपनुसार जुळवून घेणे. त्यामुळे शॉफ्ट आणि बेरिंग दोघांचेही संरक्षण होते. अशा प्रकारे सेल्फ अलाइनिंग बुश बेरिंग आहे. ॲडजस्टेबल स्लायडिंग बेरिंग. या बेरिंगमध्ये असलेली झीज भरून काढण्याकरता किंवा दुरुस्त करण्याकरता तरतूद केलेली असते. त्यासाठी हाऊसिंगच्या टेपर होलमध्ये या बुश बेरिंगचे बुश बसवलेले असते. बुशच्या बाहेरील भागास हाऊसिंगप्रमाणे टेपर असतो. बुशच्या दोन्ही टोकास थ्रेड असतात. थ्रेडेड भागावर दोन स्लायडिंग रिंग नट बसवलेले असतात. तसेच बुशला लांबीच्या दिशेत स्प्लिट कट केलेला असून त्या स्प्लिटमध्ये ते माइल्ड स्टील इन्सर्ट असतो. सी स्पॅनरने बुशच्या लहान व्यासाखालील रिंग नट
टाईट करून क्लिअरन्स ॲडजस्ट करतात. फिलर गेजने दोन्ही टोकास क्लिअरन्स तपासतात. रेडियल क्लिअरन्स गेज ॲडजस्ट झाल्यानंतर मोठ्या व्यासाखालील रिंग नटही टाईट केला जातो. फुटस्टेक बेरिंग याला पिव्होट बेरिंग असेही म्हणतात. या बेरिंगला पिव्होट बेरिंग असेही म्हणतात. पिव्होट बेरिंगचा उपयोग उभ्या स्थितीत असणाऱ्या शॉपला खालील टोकाकडून आधार देण्यासाठी होतो. पिव्होट बेरिंगमध्ये एका कास्ट आयर्नच्या ब्लॉकमध्ये गन मेटल पासून बनवलेले बुशेस बसवलेले असतात. बुशच्या वरील टोकास कॉलर बसवलेली असते. तसेच बुशच्या खालील टोकास हाऊसिंगमध्ये गोलाकार डिस्क स्नगच्या मदतीने बसवलेली असते. या डिस्कचा वरील सरफेस अंतर्गत असतो. बेरिंगमध्ये जाणाऱ्या शॉपचे खालील टोकास बहिर्वक्र असते व ते डिस्कच्या अंतर्गत सरफेसवर टेकलेले असते. डिस्क ही गनमेटल पासून बनवलेली असते. शॉप बरोबर डिस्क फिरली जाऊ नये यासाठी हाऊसिंग डिस्क यांना असलेल्या होलमध्ये एक स्नग किंवा पिन बसवलेली असते. त्याचप्रमाणे बुश फिरण्याचे टाळण्यासाठी त्यांच्यावर कॉलर खाली स्नग बसवलेला असतो. बुशच्या कॉलर आणि आतील व्यास जादा बनवलेला असतो, म्हणजेच बुशची कॉलर पोकळ बनवलेली असते. त्यामुळे बेरिंगला ल्युब्रिकेशन होण्याकरता याचा उपयोग ऑइल कप प्रमाणे केला जातो. शेल बेरिंग दोन भागात बनवलेली असते. या शेल बेरिंगची बॉडी गन मेटल, ब्रॉन्झ किंवा कास्ट आयर्नची बनवलेली असते. आतील भागावर बॉबिट मेटल किंवा व्हाईट मेटलचे लाइनिंग केलेले असते. घर्षणामुळे व्हाईट मेटल बॉबिट मेटलचे लाइनिंग घासले गेल्यास नवीन लाइनिंग केले जाते. शेल बेरिंगचा उपयोग अवजड ठिकाणी जास्त लोड असणाऱ्या ठिकाणी याचा उपयोग केला जातो. वॉल ब्रॅकेटचा उपयोग ब्रॅकेटचा उपयोग जेथे शॉप भिंतीला समांतर व भिंतीच्या जवळ किंवा पिलर जवळ फिरतात त्या शॉप करता असलेल्या बेरिंगला आधार देण्याकरता करतात. त्याकरता या ब्रॅकेटमध्ये बेरिंग करता हाऊसिंग बसवलेले असते. ब्रॅकेटला हॅगर असेही म्हणतात. अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण बेरिंगचा उपयोग, आवश्यक गुण, बेरिंगचे प्रकार, प्लेन बेरिंग, फ्रिक्शनल बेरिंग किंवा अँटी फ्रिक्शनल बेरिंग, सॉलिड बेरिंग, बुश बेरिंग, स्प्लिट बेरिंग, सेल्फ अलाइनिंग बुश बेरिंग, ॲडजस्टेबल स्लाइडिंग बेरिंग, फुटस्टेप बेरिंग, शेल बेरिंग आणि ब्रॅकेट याविषयी अभ्यास केला. पुढच्या पाठामध्ये आपण अँटी फ्रिक्शनल बेरिंग याबद्दल माहिती पाहूया.